परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजीत पॅन्थर आर्मीची निदर्शने। परभणी येथे माथी फिरवणी केलेल्या संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत। दंगलीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसांचे पुनर्वसन करावे। विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा। या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार या माथेफिरू इस्माने केल्याची घटना घडली आहे। भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारी कृती आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत। संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे। संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वरील दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत। अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी। अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी। शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे तात्काळ पुनर्वसन करावे आदी मागण्यांसाठी पॅन्थर आर्मीच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला। मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनोद वस्त्रे यांच्याकडे देण्यात आलं। आंदोलनामध्ये पॅन्थर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन माने, युसुफभाई तासगावे, MIM जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी, हुसेन मुजावर, समीर विजापुरे, मुकेश घाटगे, रवी कांबळे, जावेद खान, राम कांबळे, स्वप्नील बनसोडे, विशाल कांबळे आदींच्या सह दलित मुस्लिम समाजातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।